एका लहान गावात एक गरीब शेतकरी त्याच्या कुटुंबाबरोबर राहायचा. या शेतकऱ्याचे नाव रामू आणि त्याची पत्नी सीता होती. त्यांना एक लहान मुलगा होता ज्याने त्यांना खूप आनंद दिला. परंतु त्याला काही शारीरिक समस्या होत्या जी त्याला नियमितपणे आजारी ठेवायची. रामू आणि सीता नेहमी आपल्या मुलाच्या आरोग्याचा विचार करत असे. त्यांच्याकडे पैसे कमी असताना देखील त्यांनी आपल्या मुलाला प्रत्येक उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सीतेने आपल्या मातीतल्या प्रत्येक दिवसामध्ये आपल्या मुलाचे आहार व्यवस्थित बनवले आणि त्याला प्रेमाने सांभाळले. एके दिवशी गावात एक प्रसिद्ध डॉक्टर येऊन एक वैद्यकीय शिबिर ठेवले. रामूने आपल्या मुलाला तिथे घेऊन जाण्याचा निश्चय केला, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने आपल्या शेतीतील काही शस्त्र विकण्याचा निर्णय घेतला आणि डॉक्टरांसमोर नेला. डॉक्टरने मुलाच्या आरोग्याचा तपास केला आणि काही औषधे दिली. परंतु डॉक्टरने असा सल्ला दिला की त्याच्या मुलाच्या आयुष्यातील मुख्य गोष्ट म्हणजे त्याला प्रेम आणि पाठिंबा लागेल. डॉक्टरने रामू आणि सीताला सांगितले की अगदी गरीब असाल तरीही तुमच्या प्रेमाने आणि काळजीने तुम्ही तुमच्या मुलाच्या जीवनात मोठा बदल करू शकता. रामू आणि सीता आपल्या मुलाला आणखी प्रेमाने आणि मदतीने सांभाळू लागले. हळूहळू त्यांच्या मुलांची तब्येत सुधारली. एक दिवस त्यांच्या मुलाने हसत हसत आई वडिलांना सांगितले, मी स्वस्थ आहे. आता मी खेळायला जायची आणि शाळेत जाण्याची तयारी करीन. या शब्दांनी रामू आणि सीताचं हृदय भरभरून आलं. कथेतील बोध. प्रेम आणि समर्थनाच्या शक्तीचा कसा आश्चर्यकारक प्रभाव असतो. जीवनातील कठीण परिस्थितीमध्येही आपल्या प्रियजनांचे प्रेम आणि सदैव त्यांचं सोबत असणं त्यांना नवं बळ देऊ शकतं.